welcome all of you. In previous two lectures, we studied wave particle duality of electromagnetic radiation, that is wave theory proposed by scientist Heisenberg and Planck's quantum theory, and line emission spectrum of hydrogen. Before that, we studied Rutherford's atomic model to know the structure of atom. According to Rutherford's atomic model, an atom consists of small positive charged nucleus at the center and electrons revolving around it in circular orbits. But scientist Bohr pointed out that, as explained in the Rutherford's model, electrons cannot revolve continuously around nucleus because, according to electromagnetic theory of radiation by Maxwell, as electron is a charged accelerated particle, it continuously emits energy in the form of radiation. Hence, it follows spiral path and finally fall into the nucleus. So, to overcome this drawback, scientist Bohr proposed his model of atom on the basis of Planck's quantum theory. Actually, he modified Rutherford's atomic model without changing the basic idea. It is also known as Bohr's atomic theory. There are four postulates of Bohr's theory. First postulate is the electron in the hydrogen atom can move around nucleus in one of the many possible circular paths of fixed radius and energy. These circular paths are called as orbits, stationary states or allowed energy levels. तर गेल्या दोन लेक्चरमध्ये आपण वेव्ह थिअरी आणि प्लॅंक्स क्वांटम थिअरी म्हणजे वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी आणि हायड्रोजनचा लाईन इमिशन स्पेक्ट्रम स्टडी केलेला आहे. आणि त्याच्या अगोदर या टॉपिकचं नाव काय आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. तर अणूची रचना माहीत करून घेण्यासाठी पहिल्यांदा समाधानकारक त्यातल्या त्यात जे मॉडेल तयार केलं ते सायंटिस्ट रुद्रफोर्ड 1911 मध्ये. तर त्या मॉडेलच्या प्रमाणे कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूमध्ये लहान धनप्रवृत्त अणुकेंद्रक असतो आणि त्याच्यावरती इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली ऊर्ध्वळ कक्षेमध्ये फिरत असतात. पण सायंटिस्ट बोरनं त्याच्यामध्ये काही त्रुटी किंवा चुका असलेल्या दाखवून दिल्या. कोणती चूक दाखवून दिली तर रुदरफोर्ड म्हणतो त्याप्रमाणे अणुकेंद्रकावरती इलेक्ट्रॉन एकसारखे ऊर्ध्वळ कक्षेमध्ये फिरत राहू शकणार नाहीत. तर मॅक्सवेलच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन प्रमाणे इलेक्ट्रॉनमधून काय होणार, एकसारखी रेडिएशन बाहेर पडणार. रेडिएशन हा ऊर्जेचा प्रकार असल्यामुळे त्यातून ऊर्जा बाहेर पडेल आणि त्यामुळं इलेक्ट्रॉन हा स्पायरल पाथ फॉलो करून शेवटी काय होईल, अणुकेंद्रकाजून पडेल. थोडक्यात काय, रुदरफोर्डच्या ॲटम मॉडेल प्रमाणे इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकावरती कंटिन्युअसली फिरत राहू शकणार नाही. मग हे जे त्यामध्ये ड्रॉबॅक होता किंवा चूक होती ती नाहीशी करण्यासाठी किंवा त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी बोर सायंटिस्टनं 1913 मध्ये प्लॅंकच्या क्वांटम थ्रीच्या आधारे स्वतःची एक अणूची प्रतिकृती तयार केली किंवा त्याला आपण बोरचा अणुसिद्धांत सुद्धा म्हणतो. तर त्या अणुसिद्धांताचे 4 पॉस्टुलेट्स आहेत. पॉस्टुलेट म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये गृहीतक म्हणतात. जी गोष्ट आपल्याला माहीत नसते त्याबद्दल आपलं मत व्यक्त करणे हे असंच असेल म्हणणे. असे 4 गृहीतक बोर्सचे थेअरीचे आहेत. त्यातलं पहिलं गृहीतक आहे कोणतं, तर त्यांनी हे जे मॉडेल तयार केलं ते फक्त हायड्रोजन ॲटम्स तयार केलं. मग हायड्रोजन ॲटममध्ये काय आहे, फक्त एक इलेक्ट्रॉन एक प्रोटॉन आहे. अणुकेंद्रक म्हणजे फक्त एक प्रोटॉन आहे. तर हायड्रोजन ॲटममध्ये इलेक्ट्रॉन हा अणुकेंद्रकाभोवती जितक्या शक्य आहेत तेवढ्या वर्तुळ मार्गापैकी कोणत्या तरी एका वर्तुळ मार्गामध्ये इलेक्ट्रॉन एकसारखा फिरत राहू शकतो आणि त्यालाच त्यांनी म्हटले काय, स्टेशनरी स्थिर कक्षा, फक्त कक्षा किंवा ऊर्जा पातळ्या. आता ह्या जे पहिलं पॉस्टुलेट आहे बोर्स थेअरीचं सायंटिस्ट बोरने दिलं, तर काय लक्षात येतं की बोरने ते सांगितलं की रुदरफोर्ड म्हणत होतं तसं की काही अणुकेंद्रावर इलेक्ट्रॉन फिरत जातात. मग नेमकी चूक काय त्यामुळे सुधारणा काय केली,
तर फरक असा आहे बघा की बोर सायंटिस्टनं मूळची जी कल्पना आहे अणूच्या रचनेसंदर्भात रुदरफोर्ड सायंटिस्टने दिलेली ती मान्यच केली. त्यांनी असं मान्य केलं की कोणत्याही मुद्रेच्या अणूमध्ये धनप्रवृत्त अणुकेंद्रक असतो आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. पण नेमकं त्रुटी काय त्यामध्ये सुधारणा काय केली तर बघा ह्या ठिकाणी मी ॲनिमेशन दाखवलेलं ह्याच्यामध्ये हा अणुकेंद्रक आहे आणि हा इलेक्ट्रॉन आहे. ते थोडक्यात हे हायड्रोजन दिलेले बघा हा हायड्रोजनच्या अणूचा हे आहे. तर हा मध्यभागी अणुकेंद्रक आहे. हायड्रोजनचा अणुक्रमांक 1 आहे म्हणजे एक प्रोटॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन आहे. ह्या ठिकाणी प्रोटॉन आहे हायड्रोजनचा अणुकेंद्रक म्हणजे एक प्रोटॉन आणि हा इलेक्ट्रॉन जो आहे तो कायसा ह्याच्यामध्ये होती फिरत आहे. आता ह्या एका किती एक कक्षा आहे आणि ह्या फिगरमध्ये 3 कक्षा दाखवलेल्या बघा 1, 2 आणि 3. तर फरक काय तर बोर सायंटिस्ट काय म्हणतो फक्त रुदरफोर्डच्या थेरीमध्ये असं सांगितलेलं आहे की अणुकेंद्रकावरती इलेक्ट्रॉन फिरत असतात. बोर सायंटिस्ट काय म्हणतो इलेक्ट्रॉन कोणत्याही त्रिज्यीय वर्तुळामध्ये फिरण्यास अलाव नाही तो कुठेही फिरू शकत नाही. तर अणुकेंद्रकावरती ठराविकच कक्षा अशा असतात की ज्यामध्ये इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली फिरत राहू शकतो. उदाहरणार्थ बघा ही जर आपण फिगर बघितली तर हा अणुकेंद्रक आहे ही पहिली कक्षा आहे दुसरी कक्षा आहे तिसरी कक्षा आहे. आता ह्या अणुकेंद्रावर पहिल्या कक्षेमध्ये हिथे आपण आणखी वर्तुळ काढू शकतो हिथं आणखी वर्तुळ काढू शकतो हिथं आणखी वर्तुळ काढू शकतो. म्हणजे बघा समजा हे एक आंतरिक समजा 1 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ आहे. समजा हे किती आहे 1 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ आहे. परत 1 सेंटीमीटर आहे समजा 1 सेंटीमीटर आहे. या 3 सेंटीमीटरमध्ये समजा 3 कक्षा आहेत 1, 2 आणि 3. ह्याच्याशिवाय समजा आपण 1 मिलीमीटरची जर वर्तुळ काढली 1 मिलीमीटर त्रिज्यामध्ये इथे वर्तुळ काढलं सुद्धा असं आणखी 1 मिनिट 2 मिलीमीटरचं इथे काढलं 3 मिलीमीटरचं इथे काढलं असे 9 आणि 10 म्हणजे ह्या पहिल्या वर्तुळाच्या आत आपल्याला काय करता येतील आणखी 10 वर्तुळ काढता येतील 1 मिलीमीटर त्रिज्येची. परत बघा 11 मिलीमीटर 12, 13, 14, 15, 19 ही 20 आणि परत समजा हे 30. म्हणजे थोडक्यात आपल्याला ह्या 3 इथं जी वर्तुळ दाखवली आहेत त्याचे आपल्याला काय करता येतील 30 वर्तुळ काढता येतील 1 मिलीमीटर त्रिज्येची 1, 2, 3, 4 असं 30 पर्यंत. मग ह्यात ऍक्च्युली काय बघा 30 वर्तुळावर मार्ग आहेत इलेक्ट्रॉन फिरण्याला. पण 30 पैकी कोणत्याही वर्तुळामध्ये किंवा कोणत्याही त्रिज्य वर्तुळामध्ये इलेक्ट्रॉन फिरू शकत नाही. तर 30 पैकी ही 3च अशी आहेत की ज्यामध्ये इलेक्ट्रॉन जर फिरत असला असा तर तो एकसारखे फिरत राहू शकतो. आणि हिथं मध्ये ह्या भागात या 2 त्रिज्य ह्या जो मधला भाग आहे हिथं इलेक्ट्रॉन फिरण्याचा प्रयत्न केला किंवा हिथं इलेक्ट्रॉन फिरण्याचा प्रयत्न केला तर तो इलेक्ट्रॉन करतो एकसारखा फिरत राहू शकत नाही तो अणुकेंद्राकडे येऊन पडतो. हे मत कुणाचं आहे बोर सायंटिस्ट त्यांनी नेमका बदल काय केला किंवा सुधारणा काय केली लक्षात येते का बघा. अनेक वेळा सांगतो अणुकेंद्रकापासून एवढ्या अंतरामध्ये समजा 3 सेंटीमीटर अंतर आहे. आता वर्तुळ काढले किती 3च काढले पण 3 ऐवजी आपल्याला 30 काढता येतील. हे समजा 1 सेंटीमीटर त्रिज्या असेल तर आपण 1 मिलीमीटरच काढलं 1 मिलीमीटर 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे प्रत्येक वर्तुळ काढले गेलो हे 10 आहे समजा परत 11 येतं 12 येतं 13 येतं हे 20 असेल आणि 30 असेल. तर ह्या तिथं 30 वर्तुळ मार्ग शक्य आहेत. पण ह्या 30 पैकी कोणत्याही वर्तुळामध्ये इलेक्ट्रॉन फिरत होऊ शकत नाही. ह्या 30 पैकी हे एक वर्तुळ हे दुसरं आणि तिसरं ह्या 3 मध्येच इलेक्ट्रॉन एकसारखा फिरत राहू शकतो. आणि ह्या 2 कक्षेमध्ये इथं फिरण्याचा प्रयत्न केला किंवा इथल्या वर्तुळामध्ये फिरण्याचा प्रयत्न केला किंवा इथल्या वर्तुळामध्ये फिरण्याचा प्रयत्न केला तर तो काय होत नाही एकसारखा फिरत राहू शकत नाही तो अणुकेंद्रामधून पडतो. हे बोर ह्या सायंटिस्टचं मत होतं. समजण्यासाठी कन्सेप्ट ह्या ठिकाणी एक मी एक्झाम्पल दिलेले बघा हे व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या की नेमका रुदरफोर्डची थेरी आणि बोर सायंटिस्ट थेरीमध्ये काय फरक आहे. तो ही शिडी आहे तुम्हाला माहित आहे की जमिनीवरून छतावर जाण्यासाठी किंवा स्लॅबवर जाण्यासाठी आपण शिडी वापरतो. ह्या शिडीला स्टेप्स असतात. सर्वसाधारण 1.5 फूट अंतर असतं. 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या शिड्या आहेत. समजा ह्या ठिकाणी छत आहे आणि ह्या ठिकाणी जमीन आहे. आता एखादी व्यक्ती ह्या जमिनीवरून जर छतावर जायचं असेल तर ती काय करणार ह्या पायरीवरून चढत जाणे इथे पायरीवर पाय ठेवणार नंतर इथं ठेवणार नंतर ठेवणार असे चढत चढत वर जाणं छतावरती जाणार. म्हणजे ह्या 10 फूट सुद्धा जरी अंतर असेल तर ह्या 10 फुटाच्या स्पेसमध्ये ही व्यक्ती ह्या शिडीच्या स्टेप्सच्या आधारे काय करू शकते अशी वर चढत चढत जाऊन ह्या छतावर जाऊ शकते. पण महत्वाचं काय बघा ह्या 10 फुटामध्ये ही व्यक्ती पहिल्यांदा इथं पाय ठेवणार नंतर इथं ठेवणार नंतर इथं ठेवणार नंतर ठेवणार. ह्या व्यक्ती इथून पाय उचलला तर तो इथंच ठेवला पाहिजे. इथून उचलला तर कुठे ठेवला पाहिजे इथं ठेवला पाहिजे. समजा ती व्यक्ती इथं पाय ठेवायचा प्रयत्न केली
तर काय होणार, ती व्यक्ती खाली जमिनीवरती पडणार. लक्षात येते का हा कन्सेप्ट कसा आहे. हे जुन्या पुस्तकामध्ये दिले एक्झाम्पल शिडीचं हा कन्सेप्ट समजण्यासाठी की नेमका रुद्रबोध थेरीमध्ये आणि बोध थेरीमध्ये काय फरक आहे. तर ही व्यक्ती एवढ्या ह्या 10 फुटा स्पेसमध्ये ही 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ह्या 6 ठिकाणी स्थिर आहे. म्हणजे ही व्यक्ती वर जात असताना पाय कुठे ठेवला पाहिजे, ह्या पहिल्या स्टेपवर, नंतर कुठे ठेवला पाहिजे, दुसऱ्या स्टेपवर, नंतर तिसऱ्या, नंतर चौथ्या, नंतर 5व्या असं. पण ती व्यक्ती जर ह्या 2 स्टेपच्या मधल्या भागामध्ये पाय ठेवायचा प्रयत्न केली तर व्यक्ती काय राहणार नाही, ती राहू शकणार नाही, ती खाली पडणार. थोडक्यात काय, ह्या 10 फुटामध्ये ह्या 7 जागा अशा आहेत, एक हित्ता आहे, दुसरी आहे, तिसरी आहे, चौथी आहे, 5वी आणि 6वी आहे, की ज्या ठिकाणी ती व्यक्ती या स्पेसमध्ये, या अंतरामध्ये स्थिर होऊ शकते, खाली पडू शकत नाही. पण ज्यातील स्टेप्स नाहीत या मधल्या भागामध्ये जर ती व्यक्ती राहण्याचा प्रयत्न केली तर काय होणार, ती खाली जमिनीवरती पडणार, ती इथं या भागामध्ये राहू शकणार नाही. तशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये बघा ह्या 3च कक्षा आहेत, पहिली, दुसरी आणि तिसरी. नेमकी पहिली कुठं, दुसरी कुठं, तिसरी आपण नंतर पुढल्या पार्श्वभूमीत बघू आपण. पण आता लक्षात घ्या की ह्या 3 व्यतिरिक्त आपण आणखीन ह्यामध्ये आणखीन वर्तुळ काढू शकतो कमी कमी त्रिज्येची. समजा मी सांगितले असे 30 काढू शकतो, पण या 30 पैकी ही 3 वर्तुळ सोडली तर बाकी 27 शिल्लक राहतात. म्हणजे इथं एक 9 असतील, ते 9 असतील, ते 9 असतील. तर त्यामध्ये जर इलेक्ट्रॉन फिरण्याचा प्रयत्न केला तर तो काय करत नाही, एकसारखा फिरत राहू शकत नाही. तर हे आहे बोरचे पहिलं पॉस्टुलेट. थोडक्यात काय सांगण्याचं सारांश काय की अणुकेंद्रकाभोवती मर्यादित किंवा ठराविक किंवा काहीच कक्षा असतात की ज्यामध्ये इलेक्ट्रॉन एकसारखा कंटिन्युअसली फिरत राहू शकतो. पण इथं 2 कक्षेमध्ये जे अंतर आहे ह्याच्यामध्ये तो फिरण्याचा प्रयत्न केला तर तो काय होतो, तो एकसारखा फिरत राहू शकत नाही, तो अणुकेंद्रकामधून ड्रॉप होतो. हे झालं बोहरचं पहिलं पॉस्टुलेट. त्यानंतर दुसरं पॉस्टुलेट बघा. The energy of an electron in the orbit does not change with time. If required amount of energy is absorbed by the electron, then it moves from lower stationary state to higher stationary state. And when it emits energy in the form of radiation, it moves from higher stationary state to lower energy state. Means what? According to Bohr's theory or second postulate, as long as electron is revolving in a given orbit, there is no change in the energy takes place. Its energy remains constant and therefore it remains in a continuous motion. But when it changes the orbit, it jumps from one orbit to another orbit, then it emits energy or absorbs energy. So here this is the first orbit, this is the second orbit, and this is first, second and third. Okay. Now here if electron moves from third orbit to second orbit, means what? This is a higher energy orbit or outer orbit, this is a inner energy orbit, then it emits energy in the form of electromagnetic radiation. And when it moves from lower energy orbit to higher energy orbit, means what? Inner orbit to outer orbit, then it absorbs required amount of energy in the form of radiation. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, ह्या पहिल्या डायग्राममध्ये सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत हा इलेक्ट्रॉन दिलेल्या कक्षेमध्ये फिरत आहे, जोपर्यंत त्याची कक्षा बदलत नाही तोपर्यंत त्याची ऊर्जा स्थिर राहते. ऊर्जा कमी होत नाही, जादा होत नाही. तो बाहेर ऊर्जा शोषून घेत नाही किंवा बाहेर ऊर्जा टाकत नाही. त्याची ऊर्जा काय राहते, स्थिर राहते आणि म्हणून तो एकसारखा काय राहतो, दिलेल्या कक्षेमध्ये फिरत राहतो. पण ज्या वेळेला तो काय करतो बघा, ज्या वेळेला तो कक्षा बदलतो, समजा आतल्या कक्षेतून बाहेरल्या कक्षेत जातो, आतल्या कक्षेची ऊर्जा ही कमी असते आणि बाहेरची काय असते, जास्त असते. तर ज्यावेळेला तो ठराविक अमाऊंट इतकी ऊर्जा शोषून घेतो त्यावेळेला तो आतल्या कक्षेतून बाहेरच्या कक्षेत जातो आणि ही ऊर्जा रेडिएशनच्या किंवा प्राणाच्या स्वरूपात तो शोषून घेतो. आणि ज्या वेळेला तो हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिट, जो बाहेरच्या कक्षेतून आतल्या कक्षेत येतो त्यावेळेला ऊर्जा काय करतो, तो बाहेर टाकतो. आता ह्या जे अॅनिमेशन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात द्या बघा, हे बघा हा इलेक्ट्रॉन फिरत फिरत आत येतो बघा आणि आतून परत बाहेर जातो. आता बघा आता बाहेरच्या कक्षेत फिरायला आहे, आत जाताना ऊर्जा बाहेर पडली दाखवलेली आहे बघा. आता आत येतो, बाहेर ही ऊर्जा बाहेर पडली आणि आता आतून बाहेर येताना बघा आतून बाहेर ऊर्जा काय होती, आत येते. परत एक वेळा बघा या ठिकाणी. आता बघा ज्यावेळेला हा बाहेरच्या कक्षेतून आत येतो तर ऊर्जा बाहेर पडते आणि आता आतून बाहेर जातो बघा.
बघा आतून बाहेर घेताना ऊर्जा काय करतो तो शोषून घेतो. तर दुसरं पॉसिबल काय आपण एवढंच बघून थांबणार आहे या ठिकाणी की जोपर्यंत इलेक्ट्रॉन एकाच कक्षेमध्ये फिरत आहे तोपर्यंत त्याची ऊर्जा स्थिर राहते, त्याच्या ऊर्जेमध्ये बदल होत नाही आणि तो एकसारखा फिरत राहतो. पण ज्यावेळेला तो कक्षा बदलतो त्यावेळेला त्याची ऊर्जा बदलते. म्हणजे ज्या वेळेला तो कमी ऊर्जा असलेल्या कक्षेतून बाहेर जास्त ऊर्जा कक्षेत जातो, म्हणजेच आतल्या कक्षेतून बाहेरच्या कक्षेत जातो, त्यावेळेला ऊर्जा बाहेरून शोषून घेतो. आणि ती ऊर्जा कशाचं शोषून घेतो हे दाखवलं बघा, रेडिएशन निश्चित दाखवलं का की रेडिएशन किंवा प्रकाशाच्या स्वरूपात शोषून घेतो. आणि ज्या वेळेला तो जास्त ऊर्जा असलेल्या ऑर्बिटमधून कमी ऊर्जा असलेल्या ऑर्बिटमध्ये येतो, म्हणजेच बाहेरच्या कक्षेतून आतल्या कक्षेत येतो, त्यावेळेला ऊर्जा काय करतो प्राणाच्या स्वरूपात बाहेर टाकतो. तर हे आहे सेकंड पॉस्टुलेट. तर आज आपण एकूण 4 पॉस्टुलेटपैकी बोहरच्या सिद्धांताचे 2 पॉस्टुलेट्स बघितलेले आहेत. पहिलं फक्त मी रिपीट करून थांबू आपण. कोणतं? दी इलेक्ट्रॉन इन दी हायड्रोजन ॲटम can move around nucleus in one of the many possible circular paths of fixed radius and energy. The circular paths are known as orbits, stationary states, or allowed energy levels. And second possibility is the energy of an electron does not change with time. When required amount of energy is absorbed by electron, it moves from lower energy state to higher energy state. And when it emits energy in the form of radiation, it moves from higher energy state to lower energy state. ओके, ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.